नमस्कार मित्रांनो, चला तर आज माझ्या मैत्रिणीने एक प्लॅन बनवला आहे. बाहेर जाऊन बघू काय तिचा प्लॅन आहे. तिने बोलवले तर चला तिच्याकडे जाऊया. तिने आम्हाला शार्प 4 वाजता बोलवलं होतं, पण 4:30 झालेत आत्ता. तरी आम्ही आता कॉलेजपाशीच आहे. इथे मस्त सनसेट आहे, मी तुम्हाला दाखवते, तुम्ही बघा ते सुंदर आहे. ही माझी मैत्रीण संस्कृती. हाय संस्कृती. गाईज, मी तुम्हाला एक दाखवते. हा व्ह्यू बघा तुम्ही, किती सुंदर. जस्ट आता तृप्ती आणि अमृता आम्हा दोघींना घ्यायला आल्या. त्या खूप एक्सायटेड होत्या, तुम्ही बघू शकता. हाय बोलतायत त्या. आता तिच्या रूमवरती चाललो आहे आम्ही. जस्ट रूममध्ये पोहोचलो आणि बाहेर एक मस्त व्ह्यू दिसतोय. हे बघून मी खूप खुश झाले. गाईज, आता हे बघा, ग्रेट ट्रान्झिशन. लिटरली हे सगळं करताना खूप वेळ गेला, खूप उशीर झाला. लाईट गेली. 6th फ्लोअरवरून आम्ही चलत खाली आलो, कारण लाईट गेल्यामुळे लिफ्टने खाली येता आलं नाही आम्हाला. लाईट गेल्यामुळे मोबाईलची टॉर्च लावून आम्ही फास्टमध्ये खाली निघालो. पुढे माझी फ्रेंड थांबली होती, तिथे खूप कॉल चालते, त्याच्यामुळे फास्टमध्ये खाली आलो. ओला बुक करत होतो, पण रिक्वेस्ट पटकन कोण ॲक्सेप्ट करत नव्हतं. कशी तरी एक ओला बुक केली आणि आम्ही तिघी पुढे निघालो. पुढे निघाल्यावर आम्हाला खूप मोठं ट्रॅफिक दिसलं, त्याच्यामध्ये कित्येक वेळ आमचा गेला. अनएक्सपेक्टेड ठिकाणी आम्हाला तिथे नेलं. असं काही आमच्या प्लॅनमध्ये नव्हतं की इथं थांबायचं आहे किंवा काय आहे इथं. तर आम्ही तिथं पोचल्यावर खूप मोठे DJ वगैरे होते ते, त्याच्यामुळे म्हणजे मला पर्सनली खूप त्याचा त्रास झाला. त्याच्यामुळे तिथून लवकर आम्ही निघालो. तिथून यांचा प्लॅन नव्हता मेट्रोने पुढे जायचं, त्याच्यामुळे आम्ही रामवाडी या स्टेशनवरती आलो. तिथून पुढे आम्हाला तिकीट्स वगैरे बुक करायचे होते. पुढं गेलो. 10-18 ही वेळ झाली ती आम्हाला तिथं पोहोचायला संध्याकाळी. त्याचा संध्याकाळचा प्रवास करायला खूप भारी वाटत होतं आणि मस्त व्ह्यू दिसत होता आणि मजा देखील येत होती, बघा तुम्ही. आणि नंतर पुढे पोहोचलो. कोणत्या डेस्टिनेशनवरती जायचं आहे, कोणती मेट्रो पकडायची आहे, हे सगळं डिस्कशन सुरू झालं. सगळ्यांची वेगवेगळी मतं होती. सगळ्यांनी चर्चा करून नियोजन करून ठरवलं. इथे आमच्या सर्वांचा थोडा वेळ गेला. इथे आमचे छोटे ब्लॉगर बघू शकता. त्यानंतर आम्ही जरा पुढे निघालो. पुढे निघाल्यावर इथे रात्रीचे 10:30 वाजले होते. आम्ही तिकीट काढून आतमध्ये एंटर केलं आणि पुढे प्लॅटफॉर्म नंबर 2 इथे पोहोचायचं होतं. तर फास्टमध्ये आम्ही सगळे निघालो. पुढून कुठे कसं जायचं हा ॲक्च्युअली प्लॅन अजून फिक्स झालेला नव्हता, तरी आम्ही चाललो होतो कारण आम्हाला पोहोचायचं होतं आणि सगळ्याजणी खूप दिवसानंतर एकत्र फिरायला चाललो होतो. डिस्ट्रिक्ट कोडला आम्ही आता रामवाडीतून डिस्ट्रिक्ट कोडला आलो आहेत. या दोघे बघा, त्यांना एवढी एनर्जी आहे, यांना चालतच यायचं आहे. आम्ही प्रवासाने एवढं कंटाळलो आहे म्हणून आम्ही लिफ्टने चालत जातो आहे. तर या तुम्ही बघू शकता, या चालत येत आहे. बघा किती एनर्जी आहे यांना. सो आम्ही तर लिफ्टनेच येत आहे. सो आता आधी ह्या कंटाळ्यात आता लिफ्ट तर बघू शकता ही गर्दी पूर्ण. So I'm here to go metro station. बघू शकता हे सगळं सर्व गर्दी फक्त गणपती बघण्यासाठी जाणार आहे. गणपतीसाठी संध्याकाळची गर्दी आहे ही पूर्ण नाईट आउट चालू आहे. दोनदा गोल गोल चक्कर मारून झाली आहे. परत त्याच डेस्टिनेशनवर आलेलो आहे. पूर्ण सर्वांचे पाय दुखत आहेत. पेशन्स संपला आहे खूप. फुल ऑफ एनर्जी. 3 वाजलेत आणि आम्ही पुणे एक्सप्लोअर करायला आलेलो आहे. आम्हाला रात्रीचे गणपती फिरायचे होते. हे माझ्यासोबत आलेले बघा. गाईस से हॅलो.
से हाय. आम्ही खूप थकलेलो, आम्हाला चालायची अशी अजिबात इंटरेस्ट नाही आहे, बट आम्हाला चालावं लागतं आहे. आता आम्ही जाणार आहोत कसबा गणपतीला. ही बघू शकता तुम्ही ट्रॅफिक. आम्ही जस्ट भरपूर सारे प्लेस फिरलो आहोत. आता इकडे यू कॅन सी द लुक. सी, मी तुम्हाला आता दगडूशेठ पण दाखवते. आम्ही दर्शन केलेलं आहे. आता रात्रीचे 4 वाजून गेलेले आहेत. फर्स्ट एक्सपिरियन्स वी एक्सप्लोर. नको ना पाहिले बरोबर आहे असंच. हा ना. This is the whole journey. We explore Pune at night. Like, share and subscribe. Thank you for watching this video.